परम प्रेम में श्री श्री ठाकुर अनुकूल चंद्रच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। परमाराध्य जगज्जननी श्री श्री बुढीमाजींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। परमपूज्यपाद श्री श्री भरदाजींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। परमपूज्यपाद श्री श्री आचार्यदेव आपले वर्तमान प्रिय आचार्यदेव त्यांच्या चरणी, ठाकुरांच्या परिवारातील सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। आजच्या इतक्या सुंदर सत्संगात उपस्थित सर्व मातृशक्ती, बालगोपाल, ठाकूरजींचे पवित्र पंजाधारी कर्मी, ठाकूरजींच्या वरती प्रेम करणारे आणि त्यांच्या भक्ती मार्गात या सत्संगाच्या माध्यमाने उपस्थित असलेले सर्व भक्त, या सर्वांना माझा आंतरिक रासह जयगुरु। आजचा विषय त्यांनी मला दिलाय की जे या युगाची जी समस्या आहे आणि त्या युगाच्या समस्येच्या दृष्टिकोनातून समस्येचं समाधान व्हावं, युगाची पूर्ण समस्या, विषय थोडासा वेगळा दिलाय। आणि ठाकूरजींची भावधारा, त्याला ठाकूरजींचं काय, कोणत्या दृष्टिकोनातून आपण त्याचं सोल्युशन त्या सगळ्या समस्येवरती आपण ठाकूरजींच्या माध्यमानं शोधू शकतो, असा विषय चंद्रमोहन दादांनी मला दिलाय, कळवला त्याने मोबाईलवरती, या विषयावरती बोलायचं आहे। म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही। प्रथम माझा परिचय मी करून देतो। माझं नाव प्रसन्न कुमार कोंडो, मी तुळजापूर इथला राहणार आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे श्री तुळजा भवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींची ती कुलदेवता। आम्ही तिथले क्षेत्रोपाध्याय आहोत आणि अत्यंत महत्वाचा एक भाग आमच्या परंपरेला, आमच्या घराण्याला लाभलेला, शिवाजी महाराजांचे जे गुरु होते समर्थ रामदास स्वामी, ज्यांच्याविषयी ठाकूरजींनी खूप काही लिहिलेलं आहे। आलोचना प्रसंगामध्ये आपल्याला समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांच्यावरती बऱ्याचशा गोष्टी दिसतील ठाकूरजींनी सांगितलेल्या। आम्ही समर्थांच्या घराण्याचे क्षेत्रोपाध्याय आहोत रामदास स्वामींच्या, आणि ज्या घरामध्ये आम्ही गेल्या 400 वर्षापासून राहतोय त्या घरामध्ये रामदास स्वामी येऊन गेलेले, अशी आमची परंपरा आहे थोडीशी। आणि तुळजापूरला जे तुळजाभवानीचं जे मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये नवरात्रामध्ये जी महाअष्टमी असते, दसऱ्याच्या 2 दिवस आधी, त्या दिवशी जगदंबेच्या देवळामध्ये, मंदिरामध्ये नवचंडीचं हवन करण्याचा अधिकार आमच्या घराण्याला आहे। तो गेल्या 300 वर्षापासून आम्ही ते करतोय सगळं। आतापर्यंत खंड नाही पडला कधी, अंबाबाईची आणि ठाकूरजींची कृपा असं म्हणता येईल। माझी जी आई आहे ती हैदराबादची आहे, आणि जसा आता संप्रदायाचा उल्लेख त्यांनी केला, दक्षिण भारतामध्ये संप्रदाय या शब्दाला अत्यंत पवित्र असा अर्थ आहे। संप्रदाय म्हणजे गेल्या हजारो वर्षापासून ज्या परंपरा आहेत आणि त्या रूढी परंपरा त्या घेऊन जी उपासना केली जाते त्याला संप्रदाय असं म्हटलं जातं। ही गोष्ट पुन्हा एकदा लक्षात घ्या। हिंदी वृत्तपत्रामध्ये किंवा हिंदी पेपरमध्ये येणारा जो उल्लेख संप्रदायाचा आहे तो या उपासनेच्या संप्रदाय या शब्दाशी तो मेळ बसत नाही। संप्रदाय म्हणजे अत्यंत पवित्र असलेली जी धारा आहे, जी परंपरा आहे, ज्या रूढी आहेत त्या घेत घेत आपली उपासना चालू ठेवणं, आणि त्या उपासनेचे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्याला संप्रदाय असं म्हटलं जातं। लक्षात आलंय? येतंय ना? कोणीतरी सांगा हो म्हणून, कारण हिंदी भाषिक बरेच लोक आहेत। हिंदीमध्ये संप्रदाय शब्दाचा अर्थ वेगळा आहे, आपण थोडा तो बारकावा लक्षात घ्यायला पाहिजे। आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आपण आता पंढरपूरची यात्रा पाहिली असेल, वारकरी संप्रदायाचे लोक होते। विठ्ठलाच्या भक्ताला वारकरी संप्रदायाचे लोक म्हणतात, आणि वारकरी संप्रदाय आम्हाला सत्संग संप्रदाय म्हणतो। ये सत्संग के सत्संग संप्रदाय के लोग हैं, असं वारकरी समाज म्हणत असतो। दत्त संप्रदाय आहे, शाक्त संप्रदाय आहे, शक्तीची उपासना, महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वतीची उपासना करणारे वैष्णव संप्रदाय आहे, आणि आपण सुद्धा त्या संप्रदायाचा एक घटक आहोत। म्हणून पहिल्यांदा हे मी थोडंसं मोकळं असं हे केलं। आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत इथे या पेंडॉलमध्ये उपस्थित असलेले, की ज्यांनी ठाकूरजींचा अनुग्रह घेतला, ज्यांनी ठाकूरजींची दीक्षा घेतली, ज्यांनी ठाकूरजांचा गुरुमंत्र घेतला। मराठीत ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ एकच आहे, अनुग्रह, गुरुमंत्र, दीक्षा, नामदीक्षा, बीजमंत्र,
हे म्हणजे एकच, ह्याचा अर्थ एकच आहे, अर्थ वेगळा नाही. फक्त त्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात त्याच्यावरती ते अवलंबून असतं. त्यामुळे आपण सगळे खूप भाग्यवान आहोत की आपण ठाकूरांचा अनुग्रह घेतला. 1986 साली माझी दीक्षा झाली, म्हणजे आता 40 वर्ष होत आहेत. तत्पूर्वी एक आपल्या सर्वांपैकी बऱ्याच जणांनी पुरुषोत्तम नावाचं जे चरित्र आहे ठाकूरजींचं हिंदीमध्ये, ते प्रत्येकाच्या संग्रही असलं पाहिजे. ज्यांची दीक्षा झालेली आहे त्यांच्याकडे जसं सत्यानुसरण, नारीनीती, चलारसाती, पथेरकडी हे जसं पुस्तक आहे, तसं हिंदीमधलं पुरुषोत्तम नावाचं जे पुस्तक आहे, चरित्र आहे, ते आपल्या संग्रही असायला पाहिजे. त्या पुस्तकामध्ये, आणि जर समजा मानस तीर्थ परिक्रमा जर हिंदी मिळालं तर ते तर घेऊनच ठेवायचं. खूप छान पुस्तक आहे. तर पुरुषोत्तम ह्या जीवन चरित्रामध्ये पहिल्या 3-4 पेजेसमध्ये ठाकूरजींची भावधारा आणि ठाकूरजींची परंपरा, जशी मी आमच्या घराण्याची परंपरा सांगितली तशी ठाकूरजींची परंपरा सांगितलेली आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, ज्याला हिंदीत कहावत असं म्हणतात. मराठीमध्ये म्हण आहे की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ हे कधी विचारू नये. नदी कुठून उगम पावते आणि ऋषीचं कुळ काय याचा विचार आपण नाही करायचा, ते विचारू नये कधी. पण त्या पुस्तकात लिहिलंय, जो ठाकूरजींचा जो या युगातला जो अवतार आहे, पूर्ण पुरुषोत्तम. लक्षात घ्या, विषयाशी थोडासा तो कनेक्ट करेन मी, विषयाला नहीं छोड़ना, विषय को पकड़ के ही बात करूंगा क्योंकि उन्होंने दिया है वो विषय. तर त्याच्याशी कनेक्ट करता येईल आपल्याला. ऋषीचं मूळ जे कूळ आहे आणि नदीचं मूळ हे आपण विचारू नये. आणि त्या पुस्तकात लिहिलंय की ठाकूर नकुळचंद्रजींचा पूर्वीचा जो जन्म आहे तो रामकृष्ण परमहंसांचा आहे असं लिहिलंय. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे गुरु. आता तुम्ही म्हणाल की मग हे प्रूव्ह करायला पाहिजे, कारण आपल्याकडे लोक काय म्हटले की प्रूव्ह करा, सिद्ध करो. तर ते सिद्ध जे केलेलं आहे त्याच्यामध्ये भगवान भृगु ऋषींची संहिता आहे. भगवान भृगु ऋषी नावाचे फार मोठे संत ऋषी आपल्या देशात होऊन गेले आणि त्यांनी संहिता लिहून ठेवलेली आहे. जशी आपण आचार संहिता इलेक्शनच्या पिरियडमध्ये आपण ऐकत असतो शब्द, तशी त्यांनी ती भृगु संहिता लिहिलेली आहे. हजारो लाखो वर्षांपूर्वी लिहिलेलं आहे ते, आणि त्याच्यामध्ये रामकृष्ण परमहंस आणि ठाकूरजींचा उल्लेख आहे. त्यात त्यांनी रामकृष्ण परमहंसांची कोणती लक्षणं असतील आणि ठाकूरजींची कोणती लक्षणं असतील हे संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. ती भृगु संहिता देवघरमध्ये कशी आली याचं कधीतरी तुम्ही विचारा, तो विषय वेगळा आहे, कधीतरी बोलेन त्याच्याविषयी जेव्हा संधी मिळेल तेव्हा. परंतु त्या पुस्तकात लिहिलेलं आहे की तेच हे आहे. आणि आपण पाहतो बऱ्याच वेळेला एखादी व्यक्ती जेव्हा त्याची ओळख जेव्हा आपण पाहत असतो त्यावेळेला कोणीतरी सांगत असतं, रस्ता चुकल्यानंतर स्पेशली कोणीतरी म्हणते की माझ्याकडची ही चॉकलेटी बॅग माझ्या गळ्यात आहे किंवा निळी पिशवी आहे आणि मी या कॉर्नरला या चौकात उभा आहे, आणि मग तो रिक्षावाला तिथे येतो की तुम्हीच आहात ना, चला तुम्हाला देवघर तुम्हाला मंदिरामध्ये यायला सांगितले, ओके. तसंच आहे सुद्धा. अशा अनेक ओळखी तुम्हाला ते वाचल्यानंतर लक्षात येते की हे ठाकूरजीच आहेत आणि रामकृष्णच आहेत, आणि हे त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि म्हणून आत्ताच्या या पूर्ण याचा विचार जेव्हा आपण करतो, पूर्ण आत्ताचा त्या विषयाच्या अनुषंगाने या युगाची समस्या काय आहे, नेमकी या युगाची समस्या नेमकी काय आहे. आपण इतकं सगळं, एवढ्या सुंदर असा माहोल आहे, इतक्या सुंदर बिल्डिंग्स आहेत, इतकं सगळं काय आहे, पण तरी समस्या काय आहे. कारण सहसा माणसं समस्येचा, सोल्युशनचा किंवा त्याचा विचार न करता समस्येचा विचार आपण जास्ती करतो, सोल्युशनचा विचार कमी करतो. मग समस्या नेमकी काय आहे या युगाची. या युगाची समस्या आहे मनुष्य निर्माण आणि मानव कल्याण. ही युगाची एक प्रकारची समस्या पण आहे. तुम्ही असं तुमच्या मनामध्ये असा प्रश्न होईल की याला समस्या कसं म्हणता येईल. एकीकडे तुम्ही कल्याण म्हणता, निर्माण म्हणता, आणि मग ती समस्या कशी असू शकेल असा प्रश्न तुमच्या मनात कदाचित असेल. अगदी बरोबर आहे. त्याचं उत्तर देताना हा 1923 सालचा प्रसंग आहे. आपल्या देशातले खूप मोठे एक त्या काळातले नेते देशबंधू चित्तरंजन दास हे ठाकूरजींच्या जवळ आले. खूप मोठे वकील होते ते, की ज्यांनी योगी अरविंद घोषांना 8 दिवस प्लीडिंग करून, म्हणजे 8 दिवस एखादा वकील प्लीड करतोय आपल्या आशेलासाठी, असं करून त्यांना फाशीच्या शिक्षेतून सोडवलं होतं अरविंद घोषांनी. आणि ती त्याच्यासाठी कारण कोणतं, ठाकूरजींनी सांगितलं त्यांना की तू जा आणि आधी त्यांना सोडव.
आणि त्यामुळे अरविंद घोष सुटले. नंतर पुढे ते पांडिचेरीला नंतर गेले. तर हे ह्यांनी जेव्हा दीक्षा घेतली ठाकूरजींची, लक्षात घ्या, वकील मंडळी जर दीक्षा घेत असतील तर थोडंसं किती चिकित्सा करत असतील, प्रत्येक गोष्ट सेक्शन सबसेक्शन लॉ आणि दीक्षा पुन्हा घेत आहे. त्यांनी जेव्हा दीक्षा घेतली, त्या दीक्षा घेत असताना, आणि सुभाषचंद्र बोसांच्या आईवडिलांनी पण ठाकूरांची दीक्षा घेतलेली होती, ते पण हायकोर्टचे वकील होते. तर हे जेव्हा एकत्र बसल्यानंतर त्यांनी असा प्रश्न विचारला की म्हणे तुम्ही तर देश स्वतंत्र करणार आहात, हा देश लवकर स्वतंत्र होईल, पण म्हणे तुम्ही एक सुभाषचंद्र बोसांसारखी एक व्यक्ती मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांना डांबलंय की जिथे लोकमान्य टिळक पण होते. एक सुभाष तुम्ही तिथे गेल्यानंतर तर दासदा म्हणतात की माझा उजवा हात गेला. आपण म्हणतो ना आता दहिना हात नाहीये, बाया हात नाहीये, काम करणाऱ्या लोकांबद्दल असं म्हटलं जातं. तर तुम्ही एक माणूस तिथे गेलाय तर तुम्ही असं म्हणताय की माझा एक माणूस नाहीये किंवा माझं काम होत नाही. आणि जेव्हा हा देश स्वतंत्र होईल त्यावेळेला देशातले वेगवेगळे जे क्षेत्र आहेत, शिक्षण क्षेत्र आहे, आरोग्य आहे, इंजिनिअरिंग आहे, कृषी आहे, कितीतरी क्षेत्र आहेत, या सगळ्या क्षेत्रांसाठी लाखो लाख सुभाषचंद्र बोस तुम्ही कुठून आणणार? कहां से लाएंगे इतने लाखों लाख सुभाष चंद्र बोस? आप एक गए तो आप बोल रहे कि मेरा देना चला गया, तो इतने सारे सुभाष बाबू लाएंगे कहां से? इतने समर्पित लोग कहां से लाएंगे? आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलं की मानव मनुष्य निर्माण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत जे आपण मटेरियलिस्टिक किती जरी विचार केला तरी त्याची पूर्तता होऊ शकत नाही. आणि म्हणून या युगाचा जो भाग आहे की मनुष्य निर्माण हे जर असेल आणि जर मूर्त आदर्श असेल, जसं आता दादांनी सांगितले की आदर्श मूर्त असला पाहिजे, समोर आपण बघून शिकलं पाहिजे. जसं आपण शिक्षकांकडे बघून शिकत असतो, घरामध्ये मोठ्या लोकांकडे पाहून आपण अनेक गोष्टी शिकत असतो. शाळेमध्ये कधी असा संस्कारांचा वेगळा तास नसतो, आपण शिक्षकांकडे पाहून शिकत असतो, समाजातल्या अनेक गोष्टींकडे पाहून शिकत असतो. आणि म्हणून जोपर्यंत मूर्त आदर्श जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येणार नाही तोपर्यंत ते जे पूर्णत्व आहे ते आपल्या जीवनात होणार नाही. आणि मग तो मूर्त आदर्श जर असेल तर त्याला अजून दुसरा काय उपाय काय आहे? तर तो उपाय म्हणजे ठाकूरांची उपासना, यजन याजन इष्टभृती स्वस्थैनी आणि सदाचार सत्संग, हा त्याचा उपाय आहे की ज्याच्या माध्यमातून आदर्श मनुष्य निर्मिती आणि मनुष्य कल्याण या दोन्ही गोष्टी संभवतात. हा त्यातला अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून आता मला इथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी मला म्हणजे निवेदन करेन की ज्यांची दीक्षा झालेली नाही त्यांनी इथे उपस्थित असलेले जे ऋत्विक मंडळी आहेत त्यांच्याकडून ही उपासना आपण घ्यावी आणि आपल्याच केवळ आपलं नाही तर आपल्यासोबत अनेकांचं कल्याण करणारा हा जो मार्ग आहे त्या मार्गाचा आपण अवलंब करावा आणि आपलं जीवन आपण धन्य करावं असं मी आपल्यासमोर एक हा विषय ठेवतो. आणि मिळालेल्या अत्यंत मर्यादित वेळेमध्ये जर समजा माझ्याकडून काही अजून त्रुटी असेल तर ती माझी त्रुटी आहे, जे काही चांगलं आहे ते ठाकूरजींचं आहे असं म्हणेन. आणि आपल्या सर्वांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ठाकूरांच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य लाभो, उत्तम दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या हातून उत्तम कार्य घडो अशी ठाकूरांच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय गुरु.